आज पहिल्यांदाच मी हे सगळं कुणाला सांगते आहे, कारण मला माहीत नाही उद्या सकाळपर्यंत मी जिवंत असेन की नाही. मी रुग्णालयात काम करते, नाईट शिफ्ट. लोक म्हणतात हॉस्पिटलमध्ये भूतं नसतात, फक्त जीव आणि मृत्यू असतो. पण त्या रात्रीनंतर मला कळलं, मृत्यू कधीकधी थांबूनही बघत असतो. त्या दिवशी माझी ड्युटी वार्ड 3B मध्ये होती. सगळे बेड रिकामे, कारण तो वार्ड अंधारात होता. जनरल वार्डचा वीज पुरवठा बंद होता, त्यामुळे दुसऱ्या वार्डमध्ये सगळे पेशंट हलवले होते. पण तरीही बेड नंबर 13च्या दिशेने मला वारंवार नजर वळत होती. रिकामा बेड, फाटलेली चादर, त्याच्यावरती अजूनही जुना डिस्चार्ज टॅग लटकत होता. रात्र झाली. पहाटे 2:47 इंटरकॉमवर अचानक आवाज आला. नर्स ऑन ड्युटी टू बेड 13, कोड ब्लू. मी दचकले. माझ्या मागच्या नर्सनेही ऐकलं नाही, डॉक्टरही नाही, फक्त माझ्याच कानात तो आवाज. मी पळत त्या बेडकडे गेले आणि माझा श्वास थांबला. रिकाम्या बेडवर कोणीतरी झोपलं होतं, डोकं बाजूला वळलेलं. ऑक्सिजन मास्क छातीवर खाली होत होती, जणू जिवंत पेशंट. मी थरथरत चार्ट उघडला. पेशंटचे नाव अनामिक, वय, स्थिती क्रिटिकल, नोंद, नर्स मृत्यूची नोंद घेईल. मी थिजले. हे काय? ही नोंद? मी तर अजून काही केलंही नव्हतं. तेवढ्यात पेशंटच्या बोटाने हळूच माझ्या हाताला स्पर्श केला. थंड, बर्फासारखा थंड. मी भीतीने मागे सरकले. पेशंट म्हणाला, उशीर झाला, तू आधीच माझा मृत्यू लिहिला आहेस. मी धास्तावून ओरडले, कसा काय? मी काहीच लिहिलं नाही. पण जेव्हा मी चार्ट खाली घेतला, नवीन नोंद दिसत होती. टाईम ऑफ डेथ रेकॉर्डेड बाय नर्स, पहाटे 2:53. घड्याळात बघितलं, पहाटे 2:53. मी हादरले आणि बेडवरचा पेशंट झटकन उठून बसला. त्याच्या दोन्ही डोळ्यात काळं खोल पोकळ, जणू कोणाचाही प्रतिबिंब दिसत नव्हतं. तो म्हणाला, तुला खरं आठवत नाही? 5 वर्षांपूर्वी इथेच तू मेलेली होतीस. माझ्या पायाखालची जमीन सरकली. काय? मी घाबरून विचारला. तो हळूच हसला. हे बेड 13 5 वर्षांपासून बंद आहे. तुझाच मृत्यू इथे झाला होता. आज तुझ्या मृत्यूची वर्षश्राद्ध आहे. माझ्या पाठीवर काटा उभा राहिला. नाडी मंद, श्वास अडखळलेला. मी बेडपासून मागे सरकले आणि पळण्यासाठी वळले. पण दाराच्या काचेत माझं स्वतःचं प्रतिबिंब दिसलं नाही. काचेत फक्त रिकामा वार्ड, रिकामा दरवाजा आणि बेड 13वर माझा मृतदेह पडलेला. हो, माझा. त्याच क्षणी मला जाणवलं, मी जिवंत नाही. मी याच वार्डमध्ये आहे, कारण मी इथून गेलंच नाही. आणि पेशंटचा खरं चेहरा प्रकट झाला. काळा, विकृत, मांस निघालेला, मृत्यूचा चेहरा. तो जवळ येत म्हणाला, चल आज फायनल एंट्री करू. नर्स डिस्चार्ज्ड परमनेंटली. त्याने चार्टमध्ये लाल शाईने माझं नाव लिहायला सुरुवात केली. त्या क्षणी मला जाणवलं, या हॉस्पिटलमध्ये बेड नंबर 13 कधीच रिकामा नसतो, कारण जिथे मृत्यू जोगतो तिथे जीवनाचा प्रवेश बंद असतो.